वसई विरार शहर 6व्या दिवशी ही जलमय आहे। मी सध्याला उभा आहे विरार पश्चिमेकडील रेल्वे स्थानक परिसरामध्ये। शहरातील मुख्य रस्ते हे जलमय आहेत, तर अंतर्गत रस्ते या त्याच्यावरचा पाण्याचा निचरा जो आहे तो झालेला आहे। मात्र एक जर पाहिलं तर हाच विरार पश्चिम आणि रेल्वे स्थानक जोडणारा रस्ता आहे, मात्र हा पूर्णतः रस्ता जलमय झालेला आहे। विरार स्थानक ते बोलीज, अर्नाळा, आगाशी हा रस्ता पाण्याखाली असल्यामुळे नागरिक जे आहेत ते ट्रॅक्टरच्या साहाय्याने प्रवास करत आहेत। मागील 6 दिवसापासून शहरातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत। मात्र मुख्य रस्त्यावरील पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे सकाळच्या सुमारास चाकरमान्यांना तारेवरची कसरत करत कामावर निघावं लागत आहे। अंतर्गत रस्त्यावरचे पाणी ओसरल्यामुळे चाकरमणी हे कामाच्या दिशेने निघालेले आहेत। मात्र मुख्य रस्त्यावर पाणी असल्यामुळे याचा फटका आता चाकरमान्यांना बसलेला आहे। एकंदर जर पाहिलं तर आज सकाळपासूनच शाळा असतील, महाविद्यालय असतील सुरू झालेले आहे, त्यामुळे या शाळकरी मुलांना देखील या पाण्याचा फटका जो आहे बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र या रस्त्यावर सकाळपासूनच प्रवाशांना घेऊन ट्रॅक्टरच्या साहाय्याने जो प्रवास आहे तो सुरू आहे, यामुळे नागरिकांनी दिलासा व्यक्त केलेला आहे। मात्र शहरातील मुख्य रस्त्यावरचं पाणी कधी निघणार आणि चाकरमान्यांना दिलासा कधी मिळणार असा प्रश्न आहे जो आहे तो चाकरमान्यांना पडलेला आहे। मनोज तांबे, साम टीव्ही न्यूज, विरार। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।